सुन गेलेली आहे ना, तिला अबीर बुक्याची गर्दी सोसत नाही म्हणून ती दिंडीवाडा जाऊन बसली. रुसली रुकमिना जाऊन बैसली वाळवंटी. तू आई होऊन बघ म्हणजे मुलाच्या येतना आईला कळते. आईचा कडवाला मुलाला असतो, बापाला नसतो. बाप कठोर असतो. बुवा चंचल माग त्यांच्या मागे कशी काय पाहिजे लोक एवढी असं पाहिजे. आपण बावळट आहे, ती बावळट आहेत का? ती लुबाडणारी आहेत. आपण कसं जायचं गडणार का पाय टाकाय? काय गांजेड आहेत, काही लपंगे आहेत, काही चोरटे आहेत, काही रंडीबाजीवाले आहेत. त्याला काय करायचं आपल्याला? आपल्याला तो पाहिजे. एक करून देव करून घ्यावा, त्याने विना जीवन सुख नव्हे. अनंत रूपाने हा नटलेला आहे आणि तो आपल्याला नटवतो. म्हणून आपण कसं नटायचं ते आपण ठरवायचं. आता नवीन पोरी जी नवीन सुना बिना येते ती येत आहे ते वारला त्यांना काय कशा आहेत त्यांना भिजला भिजली परळ जोगली. आता दोनच पाहिजे त्यांना. त्यांचे आई बाप पाहिजे. सासरची माणसं त्यांना खपत नाही. नवरा कुणाचा, पोरं कुणाची, नातोंड पुट कुणाची. तुका म्हणे लांडा पोरे राहते निराळी. काय त्यांना करायची? शिक्षण किती आहे तुमचं? माझं शिक्षण काय नाही, सगळं झालं. एवढं कुठे शिकायचं? हे माऊलीने केलं. ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करत पंढरपूरच्या दिशेने अनेक वारकरी यायला लागलेत. या वारीमध्ये अनेक वारकरी काय पद्धतीची त्यांची बुद्धी असते आणि ते काय पद्धतीचे विचार मांडू शकतात. आज मला एक आजी इथे भेटले. नेमकं आजीला वारीबद्दल काय वाटतं आजीकडून जाणून घेऊया. मला आनंद होतो, भारी वाटते वारी. आनंद. माझी आई बापापेक्षा, पती पत्नीपेक्षा मला माऊली प्रेम. एवढं का प्रेम माऊलीवर? एवढं कशासाठी? का संकटाला धावून येतो ना, मग प्रेम नाही का? आई बाप काय संकट बाजूला करतील का? माऊली किती वारी तुमची? 40वी. 40वी वारी. बास की आता किती वारी करायच्या? नाही करायच्या. कुठपर्यंत करायच्या? जोपर्यंत हातपाय चालले तोपर्यंत करायच्या. आणि ज्या टायमाला खाली बसन तर त्याला हाक मारायची. बर तू ये. मी 40 वर्ष मी तुझ्या इथपर्यंत आली. आता तू ये. येणार ना? येणार म्हणजे येणार. आता एवढं तुम्ही 30-32 लाख वारकरी पंढरपूर जाणार. कुणाकुणाकडे बघायचं माणसं विठ्ठला? कुणी विठ्ठला त्याची नजर आहे ना अगदी गंगेच्या पाण्यासारखी सगळी चौफुरे सगळी. न सांगता करू येते अंतराल ईश्वर आपण हरकची नाही. न सांगता सगळे काम करतो. हरकत कशाची आहे त्याला? कसा ओळखायचा विठ्ठल? कसा कसा भाव्याने ओळखायचा. देवतीचा भाव न कळे संदेह, वायाची उपाधी दंभ धर्म हरिपाठातला प्रश्न आहे. आता इथे मला महिलाच्या डोक्यात तुळस दिसते. काय तुळशीच काय महत्व आहे? तुळशी तुळस महान पतिव्रता आहे. तुळशी सगळी संकट पायावर घेते. वारीत का नाही ती? मग तिला भेट कोण? पांडुरंगाची कोण देणार? पांडुरंगाची भेट तिला कोण देणार? तिची काय एक ओवी आहे का तिच्या? पहिली माझी ओवी ग तुळशीला माती. पहिली माझी ओवी ग तुळशीला माती. इग्न गेले रातो राती ये बा विठ्ठला. इग्न गेले रातो राती ये बा विठ्ठला. दुसरी माझी ओवी ग तुळशीला आळ. दुसरी माझी ओवी ग तुळशीला आळ. इग्न गेले रानुमाळ रे बा विठ्ठला. तुमच्या वया सगळ्या पाठ आहेत त्या. मला तुम्ही एवढं सांगा, आतापर्यंत वय एवढं झालंय, काय दिले तुम्हाला विठ्ठलानं? विठ्ठलानी 84,000 नाड्या शरीराला आहे. मग एक नाडी लूट झाली तर डॉक्टर किती रुपये घेतो? बरोबर. पट्ट्या दिवशी ना शेवटी किडनी काढून फेल करतो. मग एवढं शरीर सुंदर दिलंय. डोळे दिल्यात, कान दिले, हातपाय दिले, बोलाय चालाय दिले, मुख वाचा दिला. अजून काय पाहिजे आपल्याला? सगळं दिलं विठ्ठलानं. सगळं दिलं. सगळं दिले ना, मग काय पाहिजे? बायको कुणाची, नवरा कुणाचा, पोरं कुणाची, नातोंड पुट कुणाची. तुका म्हणे लांडा पोरे राहते निराळी. काय त्यांना करायची? आता नवीन पोरी जी नवीन सुना बिना येते ती येत आहे ते वारला त्यांना काय? कशा आहेत त्यांना भिजला भिजली परळ जोगली. आता दोनच पाहिजे त्यांना. त्यांचे आई बाप पाहिजे. सासरची माणसं त्यांना खपत नाही. ते कुठं अनाथ आश्रमामध्ये पाठवायची? हा मग आता पाठवली की अजून काय पाठवायची राहिले? बर
अजून पाठवायची काय राहिले आता एवढं वयात हात पाय दुखत नाही नाही दुखायला आलं की त्याला हात मारते की माझा अंग जरा शांत कर. बर तू यशो मला कोण आहे म्हणजे देवाकडनं सेवा करून घ्यायची. हा कर भक्ताची तर करतो शांत होतो. बर मी एक दिवस माझे जप 324 रोज होतात. 324 324 जप बर हा आणि 3 प्रदक्षिणा तुळशीच्या. मी 10वा 13वा कुणाचा खात नाही. बर बर हा बाळा तिच्या घरातलं पाणी पित नाही. मग एवढी पथ्य कोण सांभाळणार आहे. बर वारीला आले समाधान असते म्हणा. हा याच्याच फार समाधान आहे. याचा अंतच नाही गणितच नाही. बर अनंत रूपाने हा नटलेला आहे आणि तो आपल्याला नटवतो. म्हणून आपण कसं नटायचं ते आपण ठरवायचं. आता प्रत्येक माणसामध्ये माऊली बघा शोधा येतो काय आहे ते काय गांजड आहेत, काय लपंगे आहेत, काय चोरटे आहेत, काय रंडीबाजीवाले आहेत. त्याला काय करायचे आपल्याला. आपल्याला तो पाहिजे. एक करून देव करून घ्यावा त्याने विना जीवन सुख नव्हे. एक गावा मी ठोबाचे नाम अनेकाचे काम काय ते म्हणून या माटा सूक्ष्म सर केला राजभारत चाले आईचा. लावण्य मृदुंग सुट्टी टाळ गोसव शिवब्रह्म रस आवडीली तुका म्हणे महापातक पतीच होय जीवन मुक्त येळा मात्रे. आता खरं तर हे संत होऊन गेले आपले ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले, चोकोबा होऊन गेले, ज्ञानोबा माऊली होऊन गेले. पण आता हे नवीन कोण आले की ते खरंच बाबा ते कोण कोण नवीन आले. हे सगळं नवीन कला हे भोंदोडोय खाणारे सर्व हा सर्व संसार लटिका व्यवहार हरिविन बनलं जाणे बोंड बुवा चंचल माग त्यांच्या मागे कशी काय पैकी लोक एवढे असं पंचायत. आपण बावळट आहे ती बावळट आहेत का ती लुबाडणारी आहेत. आपण कसं जायचं चक गडणार का पाय टाकायला. पण एवढे साधू संतांनी आपल्याला पूर्वजांनी एवढे विचार भारी दिले आपल्यावर सांगितले. भक्ती म्हणजे काय सांगितलंय, अध्यात्म म्हणजे काय त्यांनी सांगितलंय. पण लोक हे सगळं सोडलं जागेवर. काय हे कलियोग आहे. विजय एकनाथ महाराजांनी माऊलींनी अवतार घ्यायच्या अगोदर 750 वर्षाच्या आधी की 5 वर्षाची मुलगी गर्भवती राहील, 6 वर्षाची मुलगी लग्न करील आणि पित्याचा वैरी मग बाप होईल. सगळं दिलंय. कसं तारायचं कोण तारायचं सगळे कोण तारत त्याच्या हातात आहे. आपल्या करता करविता नारायण कोण करणार. बर हे माऊली कुठनं आलंय सगळं. हे माऊली शब्दच कुठनं आलाय काय माऊली मग मगाशी सांगितलं ना माऊली शब्द का आला. जयेंद्र इंद्राचा मुलगा त्यांनी त्याला दुर्योधनाने सांगितलं होतं की अभिमन्यूला संपव. अभिमन्यूला त्यांनी संपवला रक्तात हरवळ्यात पडला. 5 पांडव समोर होते दिसले नाही का त्यांना. ते महान होते ना पण जगाला दाखवण्यासाठी कौशल्य करायला पाहिजे. तेव्हा सुभद्री घरात होती आणि ती बघायला आली. म्हणली कृष्ण तिला म्हणतो काय रडती सुभद्रे तू. झालं गेलं तू आई होऊन बघ म्हणजे मुलाच्या येतना आईला कळते ठीक बघ. मग तेव्हापासून अंदाज ओळखलं माऊलींनी अशी कळवळाची जाती तरी लाभावे ना प्रीती. आईचा कळवळा मुलाला असतो, मुलगी असो मुलगा असो कोणती, पण बापाला नसतो. बाप कठोर असतो. आता पंढरपूर जवळ येईल तुम्हाला. अगदी 24-13 तारखेला तुम्ही पंढरपूर मध्ये जाता. काय वाटेल एकदा दर्शन बघितलं, पंढरपूर बघितल्यावरती, कळस बघितल्यावरती माऊली रडतो. माझी रुक्मिणी डोळे पुसती पांडुरंगाचे की आता माऊली म्हणतात बारस झाली की लोक ज्याचे आपले घरी जातात. त्यावेळेस माऊली म्हणतो रुक्मिणी म्हणते काय रडता स्वामी. तर म्हणते स्वामी तो म्हणतो तुला कळत नाही, तुला कळत नाही. येतानी गोकुळ आणि जातानी मोकळ. माझ्या काय माझे संत आहे म्हणून मी आहे. संत आहे म्हणून मी माझे संत वारकरी म्हणून मी नाहीतर मला कोणी किंमत देणार नाही. आता आम्ही प्रत्येक देवळात गेल्यावरती त्याची पत्नी त्यांच्या शेजारी असते. पण विठ्ठलाची पत्नी पाठीमागे का रुसून गेलेली आहे ना. तिला अबीर बुक्याची गर्दी सोसत नाही म्हणून ती दिंडीवाडा जाऊन बसली पाठीमागे म्हणून. रुसली रुक्मिणा जाऊन बैसली वाळवंटी, बैसली गवाळवंटी जाऊन बैसली वाळवंटी. प्रीतीचा पांडुरंग जाऊन धरीत मन गटी. मग तिला आणतो ती बाजूला थांबलेली. बाबा अख्खी रात्र जाईल तरी आपलं होणार नाही.
आता ह्या वारीमध्ये लोक सगळ्या जाती धर्माची आहेत. असं कुठं वाटतं का हे दुसऱ्या जातीचं आपण वेगळायचं आहे? भेदा माऊलीला भेदा मिळत नाही हा. आपल्याला का हा 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 जाती अडीच आहेत हा स्त्री पुरुष आणि किन्नर हा हा बाकी नाही हा हा त्यांनी पहिल्यापासूनच ते नेम ठेवला नाही हा जे येईन ते समान हा सगळे आपले सगळे आपले हा मग मांडीव मग गोपाळाचा मेळा काय केला हा चोकोबा घेतला खांद्यावर हा ज्ञानेश्वर घेतलाय मुक्ताबाई घेतली माऊली घेतल्यात खांद्यावर घेतलेत ना त्यांनी चोक्या महार घेतलाय दर्शन घेऊन घराकडे जाताना काय मनामध्ये भावना असते? काय नाही बाबा जन्मजन्मी तुझा दास हा हा चुकू न दे हरी हा, हा. वारी चुकली नाही पाहिजे. नाही हा वारी चुकली म्हणजे आपल्या जन्मात काय अर्थ हा त्याचं म्हणणं एकच हा. आहे जोपर्यंत हातपाय चालल्यात हा. जोपर्यंत वाचा बिचा चाली हा. आहे तोपर्यंत माझ्या भेटीला या शेवटचा प्रश्न आहे, या समाजाला या सगळ्या महिला मंडळ असतील किंवा जे पुरुष मंडळ असतील जी तरुण पोरं आहेत त्यांना काय सांगताल वारीमध्ये याबद्दल? सांगायला पाहिजे ते धोक्यात घेतलं तर ना हा त्याचं दारू प्यायची बोंबडत पडायला गाठवायला हा. काय होते सांगितलं पाहिजे. हा. हा. हे शिक्षण किती आहे तुमचं? माझं शिक्षण काय नाही सगळं झालं मग एवढं कुठलं शिकायचं येतं ते सगळं? माऊलीने केलंय माऊलीने केलंय. हा खऱ्या अर्थानं चालू द्या शेवट वाढ हे खऱ्या अर्थानं माऊलीचं म्हणणं आहे. हे आतापर्यंत जे सगळं सांगितलं ते सगळं आम्हाला माऊलीने दिलंय. मला काय माहित नाही तर ती भावना करते इथल्या वारकऱ्यांची माऊलींची त्या ठिकाणी बघायला मिळते. शिक्षण काय झालं नाही परंतु या ठिकाणी त्यांनी जे माहिती सांगितली ज्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी अगदी चोखपणे सांगितलंय करतं ते सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे. वारी म्हणजे काय करतं इथं आल्याशी आपल्या त्या ठिकाणी समजणार नाही. कॅमेराशी सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, आषाढी वारी. सेव करा.